ठाण्यात शिंदेंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। दरम्यान या कार्यक्रमात अजितदादांनी एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री पदासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं। तसंच या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। पाहूया। जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे। अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तसं की पार्टीच आणली असती। मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं, ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये। दादा हे वित्त मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, त्यामुळे दादांनी बरोबर वित्त मंत्र्याचं काम अजितदादांनी मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंसमोरच मोठा गौप्यस्फोट केला। मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार आपला संपूर्ण पक्षच घेऊन भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। ठाण्यात शिंदेंच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ सयाजीराव शिंदे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। दरम्यान या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील तुफान फटकेबाजी केली आहे। जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे। सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं, विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची, अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते। अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तसं की पार्टीच आणली असती। काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं। शिंदेंच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी हे पुस्तक वाचत असताना अजितदादांनी त्यात काही बदल करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान दादांच्या या सूचनेवरून फडणवीसांनी देखील मिश्किल टोला लगावलाय। मला कोणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत, परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14 वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं, ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये। पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर। आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या, काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं। मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे। त्यामुळे दादांनी बरोबर वित्त मंत्र्याचं काम ने तुमचाच कित्ता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे 29वं प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे। तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू। डबल सर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादांचा उल्लेख जे हे केलं आहे ते बरोबर आठवण ठेवा दुसऱ्या आवृत्तीत, आणि देवेंद्रजींनी सांगितले काय ते लक्षात ठेवा, दादांना सोबत घ्या त्या पुस्तकात। कारण तुम्हाला जे माहित नाही ते आता दादांना पण माहिती आहे ना माझ्याबद्दल, कारण आम्ही एकत्र काम करतोय। एवढंच नव्हे तर अजितदादांनी सिनियर आणि ज्युनियरच्या मुद्द्यावरून देखील तुफान टोलेबाजी केली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस माझे ज्युनियर आहेत, तरीही ते आज माझ्या पुढे असल्याचं दादांनी म्हटलं आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला। त्यानंतर फडणवीसांनी देखील पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत आपल्या खास शैलीत दादांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत।
परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले. पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. शिंदेंबद्दल उदय सामंतांना विचारण्यापेक्षा मला विचारायला हवं होतं असंही दादांनी यावेळी म्हटलं. तसंच सामंत आणि केसरकरांचा उल्लेख करत दादांनी मिश्किल टोले लगावले. मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता. उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केला, नंतर मंत्री केला. त्याचा गुरु मी आहे. दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर. प्रवीण भोसले आणि दीपक दुपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं. झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर. प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर. ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी तुफान टोलेबाजी केली. तर दुसरीकडे कार्यक्रमाचा शेवट करताना एकनाथ शिंदेंनी आपल्या खास शैलीत विरोधकांना गंभीर इशाराही दिलाय. हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरव्हलही नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.